तर या सगळ्या घटनांवर आपलं लक्ष असेल, पण आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। अमोल मिटकरींना तुडवणार, मिटकरींनी आमचा नाद करायचा नाही, कर्णबाळा दंडवळेंची धमकी। मुंगळारं कुत्रं कधी चावत नाही, कर्णबाळा एका बापाची औलाद असेल तर त्याने समोरासमोर यावं, कर्णबाळा दंडवळेंच्या धमकीनंतर अमोल मिटकरींचं आव्हान। अमोल मिटकरी 2% माणूस, मिटकरी काल बाथरूममधून बचाव बचाव ओरडत होते, कर्णबाळा दंडवळेंची टीका। जय मालुकरच्या मृत्यूला दुंबळे जबाबदार, राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली, अमोल मिटकरींचा दुंबळेंवर आरोप। मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुंबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड, 8 दिवसात माझे लोक मिटकरींना भेटले तिथे तुडवणार, मिटकरींना तुडवलं नाही तर कार्यकर्त्यांना पदमुक्त करणार, दुंबळेंचं चिथावणीखोर आवाहन। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालुकरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, वाढल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयात भरती झाला होता। जय मालुकर सोबत धक्काबुक्की, चौकशी करून कारवाई करण्यात यावी, जय मालुकरच्या नातेवाईकांची मागणी। मनसे नेते अमित ठाकरेंचा आजचा नाशिक दौरा रद्द, अमित ठाकरे अकोल्याला जाणार असल्याची माहिती। अमित ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती। अमोल मिटकरींच्या अकोल्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, मनसे कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर बंदोबस्त वाढवलाय। अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत यांना अटक, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी कारवाई, प्रकृती ठीक नसल्यानं पंकज साबळेंवर रुग्णालयात उपचार, 10 आरोपी फरार। लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीत पवार गटाकडून समन्वय समिती गठीत, जागा वाटपावेळी समन्वय साधण्यासाठी समितीची स्थापना, पवार गटाकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख समन्वय साधणार। बारामतीचे नवे विष्णुदास, अजितदादांना आता राऊतांचा टोला, तर विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत, राऊतांची टीका। खोटी नावं, वेषांतर, खोटी बोर्डिंग पास बनवण्याचा प्रकार घातक, वेषांतर केलेल्या अजितदादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं, संजय राऊतांचा शहांवर गंभीर आरोप। अजित डोभालही कटात सहभागी असू शकतात, राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना डोभाल काय करत होते, संजय राऊतांचा अजित डोभाल यांच्यावर आरोप। भाजपचे प्रभारी सहप्रभारी संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महाराष्ट्र दौरा, विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून मला उघड पाडण्याचा फडणवीसांचाच डाव, मराठा संघर्ष मोर्चामध्ये दरेकरांनीच फूट पाडली, मनोज जरांगेंचा आरोप। रमेश केरे पाटलांचं मातोश्रीवरील आंदोलन हे भाजपचं कटकारस्थान, रमेश केरे पाटलांचं आंदोलन म्हणजेच फडणवीस टच, संजय राऊतांचा आरोप। रमेश केरे पाटलांच्या आंदोलनामध्ये भाजपचा समावेश नाही, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण। रमेश केरे पाटलांच्या आंदोलनामध्ये भाजपचा समावेश नाही, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण। ठाकरे गट आणि मनसेत झालेल्या राड्यानंतर वरळीत बॅनरबाजी, ठाकरे गटाच्या बॅनरवर मनसे नेत्यांचा सुपारीबाज असा उल्लेख, तर बॅनर विरोधात मनसेची पोलिसात धाव। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामधील आरोपीला पोलीस कोठडी, आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली, उद्या दुपारी 4 वाजता निकाल दिला जाणार। पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी प्रशिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस, 2 ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश। अरुण गवळींना पुन्हा पेरोल देण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई, अरुण गवळींना पुन्हा लवकरच जेलमध्ये परतावं लागणार, नोव्हेंबरमध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा आज शपथविधी, संध्याकाळी 6:30 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा। छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी मुंबईत सामंजस्य करार, 8,000 जणांना प्रत्यक्ष तर 16,000 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार। राज्यातील धान्य वितरण ठप्प, सर्व्हरमधील बिघाडामुळे 10 दिवसांपासून लाभार्थ्यांची गैरसोय। सर्व्हर डाऊन असल्यानं राज्यभरात रेशन वाटप थांबवलं, आठवडाभरानंतरही सरकारचं दुर्लक्ष, सरकारचं लक्ष केवळ लाडक्या खुर्चीकडे आणि कमिशनकडे, रोहित पवारांची टीका।
रत्नागिरीतही पॉश मशीनला नो रेंज धान्य वितरण अडचणी, तर जुलै महिन्यामधील 80 ते 85% धान्य वितरण झालेलं नाही. नीरा देवधर प्रकल्पासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली केंद्रीय जलसंसाधन मंत्री CR पाटलांची भेट. नीरा देवधर प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी. अहमदनगर जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज द्या, खासदार निलेश लंकेंची केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्याकडे मागणी. विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली जलील यांची भेट. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटलांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. चंद्रपूरच्या पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार, शासकीय मदत वाढवण्यासंदर्भात मंत्रिमंडळात मुद्दा मांडण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही. बंदीनंतर उद्यापासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार. नव्या मच्छीमारी हंगामासाठी मच्छीमार नौका सज्ज. विभागाला पांडुरंग पावला. आषाढी वारीतून तब्बल 2,43,00,000 उत्पन्न. जळगावच्या 11 आगारामधून आणि पंढरपूरसाठी 1030 बस. कल्याण रेल्वे सुरक्षा बलातील 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन. वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रामध्ये खड्ड्याचं साम्राज्य. वाहन चालक त्रस्त. मनसेचा सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम. ठाण्यातील घोडबंदर रोडवर 3 महिन्यामध्ये 12 अपघात आणि 2 जणांचा मृत्यू. घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. बांधकाम विभागाकडे खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. इचलकरंजी सांगली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण. खड्ड्यामधून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. बीडच्या परळीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मोठे खड्डे. पुलावरून वाहतूक करताना वाहन चालकांची कसरत. खड्डे बुजवण्याची वाहकांची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शरद पवार गटाचं हिंगणघाटच्या तहसीलदारांना निवेदन. बीड गावातील अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक आक्रमक. शेकडो ग्रामस्थांचा तहसील कचेरीवर मोर्चा. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. माणगाव महाड पोलादपूरमध्ये जोरदार पाऊस. काळ नदी दुथडी भरून वाहते. वाशिम जिल्ह्याला अडाण नदीला पूर. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली. खरबी, गणेशपूर, मंगळूरपीर या मार्गावरील वाहतूक बंद. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गिव्हा कुटे येथील सिंचन तलाव ओव्हरफ्लो, तर सखल भागात पाणी साचल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. पुण्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्यात मध्य पूर्व भागात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. खडकवासला धरणातून आज पुन्हा 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला जाणार. नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. सिंहगड किल्ला आठवडाभर आता पर्यटकांसाठी बंद. नंदुरबारच्या शहाद्यात जोरदार पावसामुळे सरासरी आता सुसरी प्रकल्प तुडुंब भरला. धरण भरल्यानं धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. सुसरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. सततच्या पावसामुळे पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण 90% भरलाय. भोर शहराला दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता नियमित करण्याची मागणी. पुण्याच्या भोरमध्ये दरड प्रमाण क्षेत्र असलेल्या धानवली गावातील नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर. पुण्याच्या इंदापुरातील उजनी धरण 50% भरलंय. 2 महिन्यामध्ये उजनी धरणात 60 TMC पाणी साठा. गोंदियातील इटियाडोह धरण 100% भरलेलं आहे, तर 2 महिन्यात 719.75 मिमी पाऊस. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 1306 घरांची पडझड. पुराच्या पाण्यामध्ये 25 जनावरं वाहून गेली. 5 जणांचा मृत्यू. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललंय, तर पावसाळ्यामध्ये बहरलेल्या घाटाचं सौंदर्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद. यवतमाळ जिल्ह्यातील येळाबारा धबधबा प्रवाहित. वाघाडी प्रकल्प पूर्णपणे भरल्यानं धबधबा पर्यटकांची गर्दी होते.